जय शिवराय मंडळी. मी आज आलोय चौल या ठिकाणी, जिथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची मूळ समाधी आहे. कान्होजी आंग्रेंचा जन्म 1669 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी तर आईचे नाव अंबाबाई होते. वडील त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार म्हणून होते. कान्होजी आंग्रेंचं बालपण हे बऱ्यापैकी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आसपासच गेलं. त्यांना लहानपणापासूनच समुद्र सफारींची आणि धाडसी मोहिमांची आवड होती. पुढे जाऊन 1698 मध्ये साधारण भोसले जे होते कोल्हापूरचे, त्यांनी त्यांना दर्यासारंग ही पदवी दिली आणि त्यांच्यावरती मुंबई पासून वेंगुर्ल्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्याची जबाबदारी दिली. त्यांच्या मोहिमांची सुरुवात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवरती, त्यांच्या जहाजांवरती हल्ले करून कान्होजी आंग्रेंनी केली. त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. एवढं की नंतर त्यांना खंडणी द्यावी लागली आणि मग आपली जहाजे सोडावी लागत होती. पुढे जाऊन 1707 मध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराज गादीवरती आले, तेव्हा त्यांचे पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजी आंग्रेंबरोबर करार केला आणि त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पोर्तुगीज असो, ब्रिटिश असो, त्यांना समुद्र किनाऱ्यावरती त्यांची व्यापारी जहाजे अडवणे, त्यांना भारतात येण्यास अटकाव करणे, त्यांचं कंबरड मोडणे, हे त्यांनी मोठं काम केलं. कल्पना करा, ईस्ट इंडिया कंपनी मार्फत पुढे जाऊन इंग्रजांनी आपल्या भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. त्या ईस्ट इंडिया कंपनीला त्यांनी पाय रोवू दिले नाहीत आपल्या इथे. म्हणजे त्यांचा पराक्रम किती मोठा असेल. त्यांच्या पराक्रमाने इतके त्रस्त झाले होते ब्रिटिश अधिकारी की त्यांना कान्होजी आंग्रेंना समुद्री चाचे म्हणून सुद्धा त्यांनी घोषित केलं होतं. पुढे जाऊन विजयदुर्गावरती जेव्हा ब्रिटिशांनी हल्ला केला, तेव्हा विजयदुर्गाची तटबंदी सुद्धा त्यांना भेदता आली नाही आणि कान्होजी आंग्रेंनी विजयदुर्ग राखला. 1 वर्षानंतरच पुढे पोर्तुगीजांनी जवळजवळ 6000 सैनिक आणि 4 लढाऊ जहाजे घेऊन विजयदुर्गवर हल्ला केला. परंतु मायनाक भंडारींसारख्या सरदारांना हाताशी धरून कान्होजी आंग्रेंनी तोही हल्ला परतवून लावला. कान्होजी आंग्रेंच्या मृत्यूपर्यंत तिथे सिद्धी म्हणा, पोर्तुगीज म्हणा, इंग्रज, डच यांना कुणालाही बस्तान बांधता आले नाही आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत समुद्र किनाऱ्यावरती शांतता राहिली. आज चौल या ठिकाणी त्यांची मूळ समाधी आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अलिबागमध्ये त्यांचं स्मारक आहे आणि तिथेही काही समाधी आहेत, पण ही मूळ समाधी बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे आणि पुरातत्व खात्यानेच त्याला आता राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून पण दर्जा दिलेला आहे. कधीही रेवदंडा किल्ल्यावरती वगैरे बीचवर आलात तर या चौलमध्ये रामेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेली कान्होजी आंग्रेंची समाधी पाहायला विसरू नका. जय शिवराय.